ॐ भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारनीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला अश्वत्थामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पाण्डवैरणनदी कैवर्तकः केशवः पाराशर्यवचः सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटन् नानाख्यानककेसरं हरिकथा सम्बोधनाबोधितम् लोके सज्जनषट्पदैरहरः पेपीयमानं मुदा भूयात् भारतपङ्कजं कलिमलं प्रध्वंसि न श्रेयसे मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. ॐ श्री परमात्मने नमः. नमस्कार श्रोते हो. माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे या उपक्रमाच्या माध्यमातून आपण दर सोमवारी रात्री 8 वाजता भेटतो आहोत आणि भगवद्गीतेतल्या अध्यायातल्या प्रत्येक श्लोकातल्या प्रत्येक शब्दावर विचार मंथन करतो आहे, विचारांची देवाणघेवाण करतो आहे. कारण हे सगळी आपली देवाणघेवाण आहे. ही देवाणघेवाण जी आहे तो विनिमय आहे, विचारांचा जो विनिमय आहे. नुसती मी एकटीच सांगते असाही अर्थ नाही आहे त्याच्यामध्ये. आपल्याकडनंही अनेक वेळेला मला फीडबॅक मिळतो, काही सूचना मिळतात, काही प्रत्यक्ष म्हणजे त्याच्यामध्ये काही विचार सुचवले जातात, काही वेगळ्या ग्रंथातलं वाचन माझ्यापर्यंत पोचवतं आपण. त्यामुळे आपणा सर्वांचा हा एकत्र चाललेला अभ्यास आहे आणि आपलं ठरलंच आहे की या अभ्यासातून आपल्याला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट घडवायची, आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करायचा आहे. कारण गीता हा नुसता पुस्तकातला विषयच नाही आहे, तो नुसता तत्त्वज्ञानाचा विषय नाहीच आहे. तत्त्वज्ञान आहे, त्याच्यामध्ये व्यवस्थापन आहे, त्याच्यामध्ये सौंदर्य आहे, त्याच्यामध्ये अनेक गोष्टी दडलेल्या आहेत. त्याच्यामध्ये काही मेडिकलच्या टर्म्स आहेत. वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास करत साकल्याने आपण पुढे चाललो आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा आचरणाचा ग्रंथ आहे, बिहेवियरल सायन्स आहे. आणि म्हणून आपल्या नेहमीच्या दैनंदिन जीवनामध्ये काय सुधारणा करता येईल, आणखीन जीवन आपलं सुंदर सुडौलं कसं बनवता येईल, त्याला घाटदार कसं बनवता येईल, हाच तर आपला सगळ्यांचा प्रयत्न सुरू आहे. आणि त्या दृष्टीने हा 17वा अध्याय हा गृहस्थाश्रमी लोकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे असं मी वारंवार सांगते. कारण ह्याच्यात आपण पाहिलं ना की आहार कसा असावा, यज्ञ कसा करावा, दान म्हणजे काय, तप म्हणजे काय, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास किंवा त्याचा विचार आपण करतो आहे. आणि त्या सगळ्याचे 3 भाग आपण पाहतो आहे, सात्विक, राजसिक आणि तामसिक असे 3 विभाग बघत असताना त्याच्यातलं सर्वोत्तम काय आहे, आपल्याला बेस्ट पॉसिबल आपल्याला वागता यायला पाहिजे, त्या दृष्टीने आपलं प्रयत्न सुरू आहेत. आहार कसा असावा, आयुस्सत्व बलारोग्य सुख प्रीती विवर्धना रस्या स्निग्धा स्थिरा हृद्या आहारा सात्विकप्रिया, हेही आपण पाहिलं होतं. मग उत्तम आहार तर आपल्याला घेता यायला पाहिजे. आणि अवघड आहे का, अशक्य आहे का? अजिबात नाही, अगदी सहज शक्य आहे. आणि तो आहार बेचव नाही आहे, तो हृदय आहे, अतिशय प्रिय वाटणारा, मनाला सुखकर होणारा असा हा आहार आपण घेऊ शकतो. या व्यवहारामध्ये या समाजात वावरायचं तर बोलावं कसं, हेही आपण पाहिलं की दुसऱ्याला टोचणार नाही असं बोलावं, दुसऱ्याला त्याच्यामुळे
जखम होणार नाही किंवा काही यातना होणार नाही, क्लेश होणार नाही असं बोलावं आणि तरीही सत्य असावं, ते प्रिय असावं, ते हितकारक असावं, ते अभ्यासपूर्ण असावं, असं सगळं आपण बोलण्याविषयीचं तप पाहिलं आहे. कारण ते वाणीचं तप आहे ना, हे वाणीचं तप आहे. अशी वाणीचं तप पाहिलं, शारीरिक तप पाहिलं, देवद्विज गुरुप्राज्ञ पूजनम शौचमार्जवम, मनाचं सुद्धा तप आहे हो. कारण वाणी उत्तम येण्यासाठी मन आधी संतुलित पाहिजे. मग मन कसं पाहिजे? मन प्रसाद सौम्यत्व, सगळ्या क्रिया सौम्य पाहिजेत. कुठेही हार्शनेस नको, कुठेही घिसाडघाई नको, अतिशय सौम्य वर्तन पाहिजे. कारण ते सुखकर असं व्हायला पाहिजे स्वतःलाही आणि इतरांनाही. त्यामुळे मनाचं तप, शरीराचं तप, वाणीचं तप, उत्तम आहार कसा असावा, दान देताना ते उत्तम कसं देता यावं, अशा अनेक गोष्टी आपण पाहतोय. आणि हे बघताना मी नेहमीच म्हणते की आपल्या या आजच्या जीवनाशी हे सगळं ताडून बघायचं. गीतेतलं तत्त्वज्ञान हे काही आउटडेटेड नाही आहे, कालबाह्य झालं नाही की ते 5,000 वर्षापूर्वी सांगितलं आहे, आता त्याचा काय उपयोग, असं अजिबात नाही आहे. हा आहारसुद्धा आपण बघितला ना, हा आहार खरं म्हटलं ना किंवा एकूणच आहारच कशाला, ही सगळी सृष्टी आहे ना, ही तुमच्या पंचज्ञानेंद्रियांना सुखावण्यासाठी आहे. नको रे जीवा होऊ तू कष्टी, आनंद भोगण्या ही सारी सृष्टी. ही सृष्टी निर्माण केली आपल्यासाठीच निर्माण केली. परमेश्वराने इतकी सुंदर सृष्टी निर्माण केली, ही जीवानी त्याच्यातनं आनंद घ्यावा म्हणून. उलट आपण तो आनंद घेण्याचं विसरून जातो आहे. म्हणजे बघा ना, आजकालचं जर का आपण जेवणाची पद्धत बघितली, सर्वसाधारण, मी असं कोणावर टीका करण्याचं म्हणून नाही म्हणत आहे, सर्वसाधारणपणे जर का आपण पद्धत पाहिली जेवणाची, तर टी व्ही समोर बसून किंवा मोबाईलमध्ये डोकं खुपसून काहीतरी पोटामध्ये 4 घास कसेबसे ढकलायचे. ते काय आहे, कसं आहे, कोणी किती प्रेमाने रांधलेलं आहे, याचा विचार न करता जेवणं हा अन्यायच आहे. पंचज्ञानेंद्रियांवर अन्याय आहे. प्रत्येक वेळेस मी नेहमीच सांगते की एक तुमचं परिपूर्ण असं ताट जे भरलेलं असतं, ते पंचज्ञानेंद्रियांना सुखावणार आहे. डोळ्यांना आनंद देणार आहे, तृप्ती देणार आहे, कानांना तृप्ती देणार आहे, नाकाला तृप्ती देणार आहे, स्पर्शाला तृप्ती देणार आहे आणि रसनेला तो तृप्ती देणार आहेच आहे. असे त्यांचे त्यांचे भोग त्यांना न देता कसेबसे 4 घास पोटात ढकलणं हा अन्याय नाही का? त्या प्रत्येक ज्ञानेंद्रियांना त्यांचा त्यांचा आहार द्यायला पाहिजे, असं आपण पाहिलं होतं. आहार ह्या शब्दाचाच अर्थ मुळे आहार म्हणजे पंचज्ञानेंद्रियांचा आहार. वासाचे तरी किती प्रकार आहेत. अगदी पहिल्या पावसाचा सुगंध, त्या तापलेल्या जमिनीवर जेव्हा पहिल्या पावसाची सर पडते, तो सुगंध नाकाला किती सुखावतो. किंवा अगदी स्वयंपाकाचा सुगंध असेल किंवा एखाद्या मंगल कार्यातल्या अत्तर गुलाबाचा, फुलांचा, गजऱ्यांचा, असे सुवास किती सुखावह होतात ना. मग ते न देणं हा सुद्धा अन्यायच आहे. किंवा अगदी शेतावर तुम्ही जाता किंवा एखादा हुरडा भाजल्याचा, कणसं भाजल्याचा आवाज किंवा एखाद्या बंबामध्ये सरपण घातल्याचा तो एक वास असतो, तोही किती सुखकर असतो. म्हणजे एकातनं एक आपल्याला सुगंध जाणवत जातात. किंवा अगदी आधुनिक बाथरूममध्ये पाहिलं तरी शॅम्पूचा, साबणाचा, अनेक प्रकारच्या उत्तमोत्तम तेलांचा काय सुंदर नाकाला सुखावणारे सुगंध देणं हा सुद्धा त्यांचा आहार आहे. स्पर्श, वेगवेगळ्या प्रकारचे स्पर्शसुद्धा अनुभवणं, अगदी मऊ मातीचा स्पर्श असेल, समुद्रकिनारची मऊ पोळणीची अगदी बारीक रेती असेल, तिचा स्पर्श असेल, खडबडीत पहाडाचा स्पर्श असेल, हे स्पर्शसुद्धा वेगवेगळे अनुभवायला पाहिजेत. स्पर्श आहे, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, हे सगळे आहार त्या त्या इंद्रियांना, त्या त्या पंचज्ञानेंद्रियांना देणं हा त्यांचा आहार आहे आणि तो त्यांना परिपूर्ण द्यायला पाहिजे. तो न देता कसंबसं जीवन व्यतीत करणं हे आपल्याकडे सांगितलंच नाही. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये तर मृत्यूचा सुद्धा सोहळा सांगितला आहे. तो सोहळा अनुपम्य असं त्याचं वर्णन केलं. मृत्यूचा सोहळा, मृत्यू ही नुसती घटना नाही आहे, तो सोहळा आहे.
मृत्यू हा सोहळा आहे, जन्म हा सोहळा आहे आणि या जन्म आणि मृत्यूमध्ये जे अंतर आहे, ज्याला आपण जीवन म्हणतो, तो सुद्धा कसा जगायचा, तो आनंदाने प्रत्येक दिवस आनंदाने जगता यायला पाहिजे आणि हा सोहळा केला तरच या जीवनाचा उपयोग आहे. या जीवनाचा उपयोग तरच होणार आहे आणि म्हणून प्रत्येक दिवस असोशीने जगायचं आहे, उत्तम रीतीने जगायचं आहे, परमेश्वराप्रित्यर्थ जगायचं आहे आणि त्याचं सोनं करायचं आहे. प्रत्येक दिवसाचं सोनं करायचं असेल तर आपल्याला ह्या गीतेप्रमाणे आचरण करायला पाहिजे. गीता सुगीता कर्तव्या मागच्या वेळेस आपण पाहिलं होतं. मग आता ह्या आचरणाचे आपण नियम बघता बघता शेवटाकडे आलो. जवळजवळ आता दानावर विषयीचे सुद्धा श्लोक झाले. आता हे सगळं तर आपण करतोच आहोत. म्हणजे उत्तमातला उत्तम आहार घ्यायचा, म्हणजे त्याच्यासाठी पैसे नाही खर्च करावे लागत बरं का. तुम्ही घरी बनवलेलं सकसं उत्तम चौरस आहार घेणं आणि ते सुद्धा अतिशय स्वादिष्ट रुचकर अन्न सेवन करणं हा सात्विक आहार आहे. आणि हा आहार घेतला तर कुठला रोगच होणार नाही. मग असा आहार घ्यावा, असं बोलणं असावं, असं दान असावं, असा यज्ञ असावा, असं तप असावं, हे सगळं आम्हाला कळलं आणि वागण्याचा आम्ही प्रयत्नसुद्धा करतो आहे. पण तरी प्रत्येक वेळेस ते जमेलच असं नाही ना. कारण आमच्या हातनं चुका तर खूप होतात अहो, सारख्या चुका होत असतात. खरं सांगू का, माणूस हा चुकणाराच प्राणी आहे. असं म्हटलं जातं ना, टू अर्र इज ह्युमन. चूक करणं हा माणसाचा स्वभावच आहे. पण चुका होतातच. आम्ही कितीही ठरवलं किंवा आता अगदी आपण गृहिणी आहोत, कितीही म्हटलं, अगदी हे आम्हाला सगळं पटलं की शिळं अन्न खाऊ नये, यात या मंगतरसं पूती पर्युषितांचयत, असं अन्न सेवन करू नये. पण गृहिणींना असं नेहमीच वागून चालतं का? कधीतरी शिळं खावं लागतं, कधीतरी काहीतरी कोंड्याचा मांडा करावा लागतो. मग ह्याला हे गीतेला खरं तर मान्य नाही आहे, पण मग हे वागायचंच नाही का? मग हे वाया घालवायचं का? तर वायाही नाही घालवायचं. मग काय करायचं? त्याच्यावर सुद्धा एक उपाय सांगितला आहे गीतेने ह्याच्यावर. कारण माहिती आहे ना, माणसांच्या मर्यादा माहिती आहेत, गीतेला या सगळ्या माहिती आहेत की आदर्शवाद कितीही असलं तरी आदर्शवादाप्रमाणे नेहमीच वागता येतं असं नाही. आणि चुका ह्या माणसाकडनं चुकूनच तर होत असतात ना. आपण काही कोणी मुद्दाम चूक करत नाही. मुद्दाम कोणाचा ॲक्सिडेंट होत नसतो, चुकूनच होतो. चुकून लक्ष, आपण ट्रकवर लिहिलं असतं ना, नजर हटी और दुर्घटना घटी. मग आमची नजर सारखी हटली आहे ना, लक्षावरनं आमची नजर जर का हटत असेल तर आमच्याकडनं चूक होणारच. म्हणून खरं सांगू का, आधी त्याला प्रार्थना करायची की आम्हाला आमच्या उत्तम रस्त्यावरनं मार्गक्रमणा करता येऊ देत. ती शक्ती, ते ताकद, ते बळ आम्हाला दे. इतनी शक्ती हमें दे ना दाता, मन का विश्वास कमजोर होना. हम चले नेक रस्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना. आम्हाला अशा उत्तम रस्त्याने चालण्याचं सामर्थ्य दे, बळ दे, ताकद दे की आमच्याकडनं चुकूनसुद्धा एखादी चूक होऊ नये. असं जरी कितीही म्हटलं तरी चुका होतातच. खूप आम्ही ठरवलं, खूप आदर्श वागायचं ठरवलं तरीही आमच्याकडनं चुका होतातच. मग या चुकांसाठी काही आहे का? कम्प्युटरमध्ये असतो एरर डिटेक्टर असतो किंवा चूक शोधणारा, व्हायरस शोधणारा कोणीतरी असतो, एक त्याच्यावर इनव्हॉइस बसवलेलं असतं. मग आता आमचा एरर डिटेक्टर कोण आहे किंवा आमच्या हातनं चुका होतात त्यांची क्षमा आम्ही कुणाकडे मागायची आहोत? तो आहे ना, इतका कनवाळू, इतका करुणासागर, इतका कृपावंत तो आहे ना. त्यालाच क्षमा मागायची आहे की हे आम्ही ठरवलं होतं, पण सॉरी हां, आमच्या हातनं ह्या चुका झाल्या. मग आता ह्याला काही मंत्र आहे का? आहे ना. ह्यालासुद्धा गीतेतच मंत्र सांगितला आहे. काय मंत्र सांगितलं आहे बघा ना, तुमच्या ओळखीचं आहे. काही मी नवीन नाही सांगत आहे, सगळं तुमच्या ओळखीचंच आहे, सगळं तुम्हाला माहितीच आहे. फक्त नव्याने आपण त्याचा विचार करतो. बघा ना, आपण पूर्ण गीतेचा एक अध्याय म्हणून झाल्यानंतर काय म्हणतो शेवटी? अध्याय म्हणून झाल्यानंतर आता म्हणताना आमच्या खूप चुका होतात, उच्चाराच्या होतात, एखादा शब्द गाळला जातो, एखादा चुकीचा वापरला जातो, एखादा दुसऱ्या अध्यायातला काही आम्ही करू शकतो. म्हणून
प्रत्येक अध्याय झाल्यानंतर आम्ही काय म्हणतो? ओम तत्सदिती, ओम तत्सदिती म्हणतो ना. हे तत्सदिती म्हणणं, ओम तत्सदिती, ही क्षमायाचनाच आहे. क्षमेचा एक मंत्र नंतर म्हणतोच आम्ही. संपूर्ण गीतेचा पाठ झाल्यानंतर असा एक मंत्र म्हटला जातो. तो काय आहे तोही सांगते ओघामध्ये. यदक्षरं पदभ्रष्टं मात्राहीनञ्च यद् भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर. विसर्गबिन्दुमात्राणि पदपादाक्षराणि च न्यूनानि चातिरिक्तानि क्षमस्व परमेश्वर, क्षमस्व परमेश्वर, क्षमस्व परमेश्वर. मनानेच मी काहीतरी विसर्ग घातला आहे, कुठे अनुस्वार दिला आहे, कुठे एखादं मात्रास वाढवले, असं होऊ शकतं. अगदी भल्या म्हणजे अगदी जे उत्तम शिकलेले आहेत त्यांच्या हातनं सुद्धा चुका होऊ शकतात, कारण चुका होतातच माणसाच्या. आणि म्हणूनच प्रत्येक अध्याय झाल्यानंतर त्याला क्षमा मागायची. मग ही क्षमा काय मागायची? तर ओम तत्सदिती. आणि ह्याच ओम तत्सदितीचं महात्म्य, त्या मंत्राचं वैशिष्ट्य आपल्याला ह्याच्यामध्ये आता सांगितलेलं आहे. आता काय सांगितलं आहे बघा. हा मंत्रच इतका फार विलक्षण मंत्र आहे. आणि हे एक तुम्हाला हा मंत्र आपल्याला सापडला ना की जीवन किती सोपं होणार आहे. म्हणजे चुका करायला मोकळे असा नाही अर्थ घ्यायचा. आपण जास्तीत जास्त बिनचूक वर्तन करण्याचा प्रयत्न करायचा आहे, पण तरीसुद्धा त्याचा अभिमान किंवा त्याचा गर्व नाही करायचा. चुका होणारच हे लक्षात घ्यायचं आणि हा मंत्र म्हणायचा. तो मंत्र कुठला आहे? मागच्या वेळेस आपण जे 22 श्लोक झाले ते, आज आता 23व्या श्लोकापासून आपण पुढचं बघणार आहोत. काय 23वा श्लोक आहे? ओम तत्सदिति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविध स्मृतः ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिताः पुरा. काय म्हटलंय? ओम तत्सत इति. ओम तत् सत इति. 3 मंत्र आहेत, 3 शब्द आहेत त्याच्यामध्ये. एक आहे ओम, दुसरा आहे तत् आणि तिसरा आहे सत. इति म्हणजे असा. निर्देशो, असा निर्देश केलेला आहे. कुणाचा आहे? ब्रह्मणस त्रिविध स्मृतः. हा ब्रह्माचा निर्देश आहे, परब्रह्माचा हा निर्देश आहे. परब्रह्माच्या या 3 कॅरेक्टरिस्टिक्स किंवा 3 घटक त्याच्यातले सांगितले. परब्रह्म कसं आहे? तर ओम तत् आणि सत या 3 पदांनी बनलेलं आहे. खरं असं नाही. हां, खरं असं त्याचे भाग करता येत नाही, त्याचे घटक पाडता येत नाही, त्याची वैशिष्ट्य सांगता येत नाही. पण तरीसुद्धा जसं आपण लसावी काढतो ना गणितामध्ये, किंवा ह्या गोष्टीमधला कॉमन फॅक्टर हा आहे. मग आता हे ब्रह्म कसं आहे? त्याच्यामध्ये ओम आहे. ओम हे त्याचंच नाव आहे. तत् हे त्याला संबोधलेलं आहे, तत् म्हणून त्याच्याकडे निर्देश केलेला आहे. आणि ते ब्रह्म कसं आहे? ते सत आहे. या 3 घटकांनी युक्त असं जे ब्रह्म आहे, त्रिविध स्मृतः, 3 प्रकारांनी त्याचं स्मरण केलं जातं. ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिताः पुरा. पूर्वीपासनं हे सांगून ठेवलेलं आहे. आता काय सांगितलं ते बघूया आणि मग त्याचा आधी शब्दशः अर्थ बघूया आणि मग स्पष्टीकरण, त्याचं विशेष स्पष्टीकरणसुद्धा बघणार आहोत. बघा, आता दोष निवृत्तीसाठी एक उपाय सांगितले. दोष तर आमच्याकडनं होतात, चुका तर होतात. या दोष निवृत्तीसाठी म्हणजे ह्या ज्या क्रिया केल्यात, आम्ही अन्न शिजवतो, आम्ही दान करतो, आम्ही कुणाला टोचून बोलतो, कुणाचा अपमान करतो, काही आम्ही चुका करतो, या दोष निवृत्तीसाठी सांगितलं आहे की मग हे रोज तुम्ही ओम तत् सत एवढं म्हणा. या मंत्रामध्ये 3 पदं सांगितलेली आहेत. उपनिषदांनी तर ह्या ओंकाराचं सत्स्वरूप इतकं स्पष्ट करून सांगितलेलं आहे. असं म्हटलेलं आहे की ओंकार हाच परमात्मा आहे. मागे आपण बोललो होतो, पुष्कळ वेळा बोलले असेल मी कदाचित, पण परत थोडासा उल्लेख करते. जेव्हा या सृष्टी निर्मितीचा संकल्प त्या परब्रह्माला स्फुरण झालं, परब्रह्म एकच होतं, एक, बाकी काही नाही, एकुलतं एक परब्रह्म होतं. त्याला स्फुरण झालं, एकोहम बहुश्याम प्रजायेयम. मी एकटा आहे, आता मी अनेक रूपांनी प्रगट होतो. असं स्फुरण झाल्यानंतर त्या शुद्ध परब्रह्माचं शबल परब्रह्म झालं,
हालचाल झाली. स्फुरण झालं म्हणजेच हालचाल झाली. हालचाल झाली तेव्हा आवाज आला. कुठलीही हालचाल झाली की आवाज येतोच. आवाज झाला. कुठलीही हालचाल झाली की आवाज येतोच. तसा हा आवाज झाला. तो पहिला आवाज होता. तो आवाज होता, तो होता ओम. ओम. ओम हा आवाज झाला. हा पहिला आवाज. हे परब्रह्माचं स्फुरण आहे आणि म्हणून हा पहिला आवाज आणि म्हणून ह्या ओंकाराला अनेक नाव आहेत. या ओंकाराबद्दल आधी थोडंसं बघणार आहोत, मग तत्बद्दल बघणार आणि मग सतबद्दल, या तिन्ही पदाबद्दल आपण विचार करणार आहोत. पहिला आवाज झाला आणि म्हणून त्याला एक नाव असं आहे, त्याला नाव आहे प्रणव. प्रणव. नवमध्ये शब्द आहे नव. नवा झाला ना आवाज. ह्याच्यापूर्वी तो कधीही झालेला नव्हता. हा नवा आवाज झाला. आणि नवा कसा, तर प्रकर्षाने नवा, प्रणव, आणि म्हणून त्याचं नाव झालं प्रणव. हा प्रणवाचा उच्चार झाला आणि म्हणूनच ओंकाराला प्रणवध्वनी असं म्हटलेलं आहे. उपनिषदांनी त्याला उद्गीथ म्हटलेलं आहे. उद्गीथ. उद, आतून आलेला तो आवाज आहे आणि तो उच्चार आहे, तो उद्गीथ आहे. भगवद्गीता तर ह्या ओंकाराला एकाक्षर ब्रह्म म्हणते. ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन् मामनुस्मरन् यः प्रयाति त्यजन् देहं स याति परमांगती. याला एकाक्षरी ब्रह्म म्हटलेलं. किती नावं आहेत, पण ह्या ओंकार हा हे त्याचं परमात्म्याचं सूचक आहे किंवा वाचक नाव आहे असं म्हणता येईल. परमात्म्याची सही आहे असंही ऋषी म्हणतात. ओंकार ही परमात्म्याची सही आहे. ओंकार हा होकार आहे. होकार आहे. कुणी कुणाला होकार दिलाय? कुणी होकार दिलाय? भगवंतानी भक्ताला आणि भक्तानी भगवंताला दिलेला तो होकार आहे. या ओंकाराच्या माध्यमातून त्याला साद पण घातली जाते आणि त्याचा प्रतिसादसुद्धा आपल्यापर्यंत पोचतो. असा हा ओंकार आहे. आणि म्हणून चूक होवो किंवा न होवो, ओंकाराचा उच्चार केल्यानंतर दोषांचं परिमार्जन होतं. दोष किंवा चुका तुमच्या त्याचं परिमार्जन किंवा त्या नाहीशा होतात किंवा त्याची तीव्रता कमी होते. म्हणून ओंकाराचा उच्चार करायचा आहे. त्याला हाक मारण्यासाठी तर करायचंच आहे. आणि करायचंच कशाला? खरं म्हटलं ना तर अहो, ओंकार हे आपल्या रोमरोमामध्ये खरं म्हटलं तर भरून राहिलेलं आहे. ओंकार आपल्या रोमरोमामध्ये, म्हणजे कुठपर्यंत सांगू का? जसं सांगितलं आहे ना, ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन् मामनुस्मरन् यः प्रयाति त्यजन् देहं. देह त्याग करताना ओंकाराचा उच्चार करावा असं सांगितलं आहे, गीता सांगते. पण देहत्याग करताना काय, जन्माला आल्यानंतर जे बाळ रडतं, टॅहॅ टॅहॅ करतं, तो सुद्धा ओंकारच आहे. ओम. किंवा बाळ जेव्हा हुंकार देतं ना, बाहेर जायचं आहे, आपण बाळाशी जेव्हा बोलतो, अगदी लहान 1-2-3 महिन्याचं बाळ असतं, आई पाहिजे असं झालं तुला, मग ते बाळ किंवा गोष्ट सांगताना आई किंवा वडील किंवा आजोबा कोणी गोष्ट सांगताना बाळ हुंकार देतो, तो सुद्धा ओंकारच आहे. जेव्हा बाळ आईला हाक मारतं, अंब, अम्मा, मम्मा, अम्मी असं जेव्हा हाक मारतं आई, तो सुद्धा ओंकारच आहे. अहो, बाळाचं म्हणजे गाईचं हंबरणं, हम्मा, हा सुद्धा ओंकारच आहे. त्यामुळे हा ओंकार या चराचरामध्ये आजही निनादतो आहे, आजही तो ऐकू येतो आहे. असा हा ओंकार संपूर्ण ब्रह्मांडाला व्यापून भरलेला राहिलेला आहे. आणि जे ब्रह्मांडात आहे तेच पिंडात आहे. जे सगळ्या ह्या विश्वामध्ये ब्रह्मांडात भरून राहिले तेच माझ्यात आहे. त्यामुळे माझ्यामध्ये सुद्धा ओम 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 सतत निनादतो आहे. आणि नुसताच निनादतो एवढंच नाही, तर आकारांनी सुद्धा आहे. जितका विचार करू ना ओंकाराचा, तितकं आपण त्या ओंकारामध्ये गुरफटत जातो. खरंच या ओंकाराने आपलं जीवन व्यापून टाकलेलं आहे. ओंकाराचा आकार कसा आहे? ओम हा 3.5 मात्रांचा ओंकार असं म्हटलं जातं. अ, उ, म
आणि अर्धी मात्रा, अर्धमात्रा असा हा ओंकार आहे. 3.5 मात्रांचा आहे. आणि 3.5 ह्या शब्दांनी सुद्धा, 3.5 ह्या मापानी सुद्धा आपलं जीवन व्यापलं आहे. शक्तिपीठं किती आहेत? 3.5 शक्तिपीठ आहेत. आपला देह किती आहे? 3.5 हातांचा देह आहे. 3.5 मुहूर्त, मुहूर्त किती आहेत? 3.5 मुहूर्त आहेत. आणि ओंकाराच्या मात्रा किती आहेत? 3.5च आहेत. बघा ना, शरीराचा विचार केला, पायाच्या नखापासनं, पायाच्या अंगठ्याच्या नखापासनं नाभीपर्यंतचा जो भाग आहे तो अकार आहे. नाभीपासून हृदयापर्यंत जो आहे तो उकार आहे. हृदयापासून आज्ञाचक्रापर्यंत जो आहे तो मकार आहे. आणि वरचा, या आज्ञाचक्राच्या वरती जे सहस्रार चक्र आहे ती अर्धमात्रा आहे. अ, उ, म आणि वरची चंद्रबिंदी अर्धमात्रा असा 3.5 मात्रांचा हा देह आहे. 3.5 हाताचा देह आहे आणि 3.5 मात्रांचा ओंकार या शरीरामध्ये असा सामावलेला आहे. हे तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये गणेशाचं वर्णन करताना हेच तर सांगितलेलं आहे. अकार चरणयुगल, मकार महामंडल, अकार चरणयुगल, उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकाकारे आहे ना. अ, उ, म आणि अर्धमात्रा या 3.5 मात्रांचा हा ओंकार आमच्या शरीरात आहे. एवढंच कशाला, आमच्या 2 भुवया आहेत ना, ओंकाराचाच आकार आहे तो. मधलं नाक, या 2 भुवया, मधलं नाक हा सगळा ओंकारच आहे. आणि त्याच्यावरती चंद्रबिंदी म्हणजे आज्ञाचक्र आहे. जिथे बघावं तिथे धनुष्यामध्ये सुद्धा ओंकारच आहे. जिथे पाहावं तिथे ओंकार आहे. कारण ओंकाराने आमचं जीवन व्यापलं आहे. म्हणून क्षमा याचना करताना सुरुवातीला ओम म्हणायचं, किंवा कुठलंही स्तोत्राला सुरुवात करताना ओमनी सुरुवात करायची आहे. ओम हा आपल्याला तिथपर्यंत घेऊन जाणारा एक मंत्र आहे, एक महामंत्र आहे. त्यामुळे ओमचे जरी ओंकाराची जरी साधना केली तरीसुद्धा त्या मोक्षापर्यंत पोचता येतं, असा हा ओम आहे. आता ओम त्याचं आपण आकाराने पाहिलं, उच्चाराने पाहिलं. आता तत्स्वरूपाचं सुद्धा वर्णन आपण बघणार आहोत. ओम तर आता कळलं आपल्याला. तत् म्हणजे काय आहे? तर तत् हे सुद्धा त्याचंच नाव आहे. जसं ओम हे त्याचं नाव आहे, त्याची सही आहे, तसं तत् हे त्याचंच नाव आहे. आपल्याला माहिती आहे ना, तत्त्वम असि हे महावाक्य आहे. वेदांची जी 4 महावाक्य आहेत त्याच्यातलं हे महावाक्य आहे. तत् त्वम असि. त्वम म्हणजे तू, असि म्हणजे आहेस, तत् म्हणजे ते. ते म्हणजे कोण? ते परब्रह्म. तत् त्वम असि. मग तत् हे त्याचं नाव आहे. आता खरं म्हटलं ना, जे संस्कृत जाणकार आहेत त्यांना नक्कीच हे लक्षात येईल की तत् हे आहे सर्वनाम आहे. म्हणजे नामाबद्दल जे वापरतो ते सर्वनाम खरं तर तत् आहे. पण ऋषींनी याला पुष्कळ नावं देण्याचा प्रयत्न केला. या परब्रह्माला पुष्कळ नावं देण्याचा खरं तर प्रयत्न केला, पण कुठलंही नाव पुरेसं वाटलं नाही. अगदी पुल्लिंगी आहे, स्त्रीलिंगी आहे, त्याला अंतर्ज्योती म्हटलं, त्याला परमात्मा म्हटलं, त्याला परब्रह्म म्हटलं, त्याला अनेक नावं दिली, पण कुठलंच नाव पुरेसं झालं नाही. शेवटी त्याला म्हटलं तत्. तत् ते एवढंच त्याचं नाव आहे. त्यामुळे तत् हे त्याचं नाव आहे, ओम हे त्याचंच नाव आहे. आणि त्याचं स्वरूप कसं आहे? ते आहे तरी कसं? आम्ही ज्या जगामध्ये, विश्वामध्ये वस्तू बघतो त्या सगळ्या वस्तू नाशिवंत आहेत, सगळ्या नाशिवंत आहेत. याच्यातली एकही वस्तू टिकणारी कायमस्वरूपी नाहीच आहे. पण मग एक परब्रह्म असं आहे, ते कसं आहे? ते सत्स्वरूप आहे. सत म्हणजे खरं नाही बरं का. सत याचा अर्थ आहे अस्तित्व, एक्झिस्टन्स, आहेच, नित्य आहे, चिरंतन आहे, शाश्वत आहे. त्याचा अभाव नाही, अभाव होईल असं नाहीच, की ते नाही असं कधीच होणार नाही. आपण पाहिलं होतं, तुम्हाला आठवत असेल, नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोंतः त्वनयोस्तत्वदर्शिभिः.
जे अस्तित्वात आहे त्याला अभाव कधीही नाही आणि जे अभावात्मक आहे त्याला अस्तित्वच नाही असं त्याच्यात सांगितलेलं आहे. मग हे सत्स्वरूप म्हणजे कसं आहे, ते कायम अस्तित्वात आहे. अब्जावधी वर्षांनी तुम्ही आम्ही तर नसणारच आहोत, पण ही पृथ्वीसुद्धा नसेल, हा हिमालय नसेल, ही गंगा नसेल, हे समुद्र नसेल, हे काही नसेल, पण ते असणारे, ते तत्व असणारे जे चिरंतन आहे ते असणारे. आणि म्हणून म्हणून ओम तत् सत या 3 पदांनी त्याचा निर्देश करता येतो. आता ह्या 3 पदांचं एवढं काय महत्त्व आहे बघा ना. ही 3 पदं म्हणजेच परब्रह्म आहे. ब्रह्मणस्त्रिविध स्मृतः ब्राह्मणास्तेन वेदाश्च. आणि हे वर्णन कुठपासून आहे, वेदामध्ये सुद्धा हेच वर्णन केलेलं आहे. ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिताः पुरा असं त्याचं वर्णन आहे. आता बघा, या 3 ही पदं एकमेकापासून अलग करता येत नाहीत, वेगळी करता येत नाहीत. त्याला एक उदाहरण बघूया बरं का आपण. खडीसाखर, चौकोनी खडीसाखर असते. चौकोनी खडीसाखरेचा खडा असतो. कशी असते, चौकोनी आहे. खडीसाखर चौकोनी आहे. खडीसाखर पांढरी आहे आणि खडीसाखर गोड आहे. 3 गोष्टी कळल्या. चौकोनी आहे, पांढरी आहे आणि गोड आहे. जर का एखादी व्यक्ती म्हणाली की मला फक्त ना तुम्ही खडीसाखरेचा पांढरेपणा द्या, बाकी काही नको, ते गोडी आणि चौकोनीपणा नको. एखादी व्यक्ती म्हणाली मला फक्त चौकोनीपणा द्या, त्याचं आकार द्या, किंवा कोणी म्हणालं मला फक्त गोडी द्या, असं करता येत नाही. असं येतच नाही करता. खडीसाखर म्हटली की ती चौकोनी आहे, ती गोड आहे आणि ती पांढरी आहे. हे सगळं येणारच त्याच्यामध्ये. तसंच, अगदी तसंच ब्रह्म म्हटलं की ते ओम स्वरूप आहे, ते तत्स्वरूप आहे आणि ते सत्स्वरूप आहे. हे निश्चितच आहे. आणि म्हणून तर आपल्या गीता म्हणते की ओम इत्येकाक्षरं ब्रह्म. आता हे तोच परमात्मा आहे असं सांगितल्यानंतर हा मंत्र ओम तत्सत इति, हा मंत्र जर का श्रद्धेने त्याचा जप केला, ओंकाराचा जप करायचा नसतो बरं का. ओंकार म्हणजे जसं आपण श्रीराम जय राम जय जय राम, ओम गणपतये नमः वगैरे जप करतो, तसा ओंकार ओम 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 असा जप करायचा नसतो. ओंकार ही साधना आहे, पण ओंकार हा जपमाळ हातात घेऊन जप करायचा नाही आहे. पण कुठल्याही स्तोत्राच्या प्रारंभी किंवा स्तोत्राच्या अखेरीला क्षमायाचनेसाठी, दोष निवारणासाठी ओम निश्चितच म्हणायचं आहे. आणि तसं म्हटलं तर मग तुम्ही यज्ञ केला आहे, तुम्ही तप केलं आहे, तुम्ही दान केलं आहे, तुम्ही भोजन केलं आहे, तुम्ही भजन केलं आहे, याच्यात जर का काही दोष असतील तर ते नाहीसे होतात. म्हणून ओंकाराचं महत्त्व आहे. ओंकारच नाही तर ओम तत्सत असं म्हटलं जातं की परमेश्वराचं निश्वसित म्हणजे हे वेद आहेत. आणि म्हणून तर प्रत्येक अध्यायानंतर आपण ओम तत्सत असं म्हणतो. हे तर निश्चितच आहे. आता हे सगळं करत असताना पुढे काय म्हटलेलं आहे, तस्मात तस्मात ओम इत्युदाहृत्य यज्ञदान तपः क्रियाः प्रवर्तन्ते विधानोक्ता सततं ब्रह्मवादिनां. तस्मात आठवते ना, तस्मात आलं की उपसंहार आला. आता हे आत्तापर्यंत ह्या अध्यायात कितीतरी गोष्टी सांगितल्या. त्रिविधा श्रद्धा कुठली, स्वभावजा श्रद्धा कुठली, शास्त्रजा श्रद्धा कुठली, हे सगळं आपण त्याच्यामध्ये जाणून घेतलं. या श्रद्धाचे प्रकार किंवा आहाराचे प्रकार, दानाचे, यज्ञाचे, तपाचे, असे अनेक, किंवा शारीरिक तप काय वगैरे आपण सगळं जाणून घेतलं. आता शेवटी काय सांगतात की मग हे सगळं झाल्यानंतर ओम तत्सत म्हणावं. तस्मात म्हणून ओम इत्युदाहृत्य, म्हणून ओम इति उदाहृत्य, उदाहृत्य म्हणजे उच्चार करून यज्ञ दान तपक्रिया या कराव्यात. किंवा कुठलंही शुभकर्म करायचं असलं की सुरुवात त्या ओमनी करावी. कुठल्याही शुभ कार्याला आपण स्तोत्र असेल, आता गीता असेल,
तुम्ही उपनिषदाचा पाठ करत असाल किंवा काही तुम्ही जे काही स्तोत्र म्हणत असाल, सुरुवात ओमनी केलीत की त्याच्यातले तुमचे दोष आपोआप नाहीसे होतील असं म्हटलेलं आहे. प्रवर्तन्ते विधानोक्तास. आणि हे कोण करतं? हे विधानोक्त म्हणजे हे शास्त्र विधीनुसार सांगितलेलं आहे. सततम ब्रह्मवादीनाम, जे ब्रह्मवादीन आहेत ना, ब्रह्मवादी म्हणजे जे ऋषी आहेत किंवा ऋषिका ज्या आहेत, स्त्रिया ज्या आहेत, हे सगळे नेहमी ओंकाराचा जप करतात. तदित्यनभिसंधाय फलै यज्ञ तपःक्रियाः दानक्रियाश्च विविधा क्रियन्ते मोक्षकांक्षिभिः. काय म्हटलेलं बघा आता. तद इति. आता आधी ओमचं पाहिलं आपण या 24व्या श्लोकामध्ये. तस्मात ओम इति उदाहृत्य ओमचा उच्चार करायला त्याच्यात सांगितलेलं आहे. 25व्या श्लोकामध्ये काय सांगितलेलं आहे? तत् या नावाने जो संबोधला जाणारा परमात्मा आहे त्याचंच हे सर्व आहे. आता हे सगळं जे 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 डोळ्यांनी दिसतंय ते तुमचं आहे का माझं आहे? हे पाणी, हे पिकं, हे शेतं, ही झाडं, ह्या वेली, हे पशु पक्षी, धन धान्य, दूध दुभत, गाई गुरं कुणाचं आहे? आम्ही त्याच्यावर मालकी सांगतो, पण खरं कुणाचं आहे? हे सब भूमी गोपाल की. सगळी भूमीसुद्धा त्याची आहे हो, माझं काहीच नाही आहे. मी आपला हक्क सांगते की एवढी ही शेत जमीन माझी आहे, एवढा हा फ्लॅट माझा आहे, हा बंगला माझा आहे, हे फार्म हाऊस माझं आहे, आपण मालकी सांगतो. पण खरं माहिती आहे आपल्याला हे काही माझं नाही आहे. आणि माझं असेल तरी माझं किती आयुष्य आहे तेवढंच असणार आहे. हे सगळं त्याचं आहे. तत् त्याचं सगळं आहे. आणि सगळं त्या म्हणजे बघा ना, आम्ही फार गर्व करतो की मी असं, माझा प्रसाद सत्यनारायणाचा शिरा माझा म्हणजे काय. तू काय केलंस? तू काय केलंस? रवा तू तयार केला? साखर तू तयार केली का? तूप तू तयार केलं? अगदी तुला कौशल्य असेल, फार मोठी सुगरण असशील, ते सुद्धा त्यांनी दिलं आहे. म्हणून त्यांनी जर का काढून घेतलं ना, तर हे काहीही तुझा सगळा जो गर्व आहे तो सगळा खाली येणार आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट त्याची आहे. तत्स इति. त्यामुळे प्रत्येक गोष्ट त्याचंच सगळं आहे. म्हणून तर कुठलीही गोष्ट करताना त्याला म्हणायचे त्वदीय वस्तू गोविंद तुभ्यम समर्पये. सगळं तुझंच आहे. आमचे योगी अरविंद तर त्यांनी आपल्या पत्नीला पत्र पाठवलं होतं. त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं, मला जे सौंदर्य मिळालं आहे, मला जे समृद्धी मिळालेली आहे, मला जी बुद्धिमत्ता मिळालेली आहे, मला जे देशप्रेम मिळालं आहे, हे सगळं त्याचं देणं आहे. आणि मी माझ्याकडे काहीही हे ठेवून घेणार नाही. हे सगळं ज्याच्याकडनं आलं आहे त्याला हे परत करणार आहे. इतकी भावना. आणि खरंच आहे, एखाद्याला सौंदर्य आहे, एखाद्याला बुद्धिमत्ता आहे, एखाद्यामध्ये कला कौशल्य, एखाद्याला नृत्य येतं, एखाद्याच्या गळ्यामध्ये गंधार असेल. प्रत्येकाला काही तर ना काहीतरी दिलं आहे. पण प्रत्येक वेळेस हे ओळखून राहायचं की हे सगळं आहे ते त्याचं आहे, त्यांनी दिलं आहे आणि त्याच्यासाठीच हे खर्च करायचे. त्यामुळे तत्सत इति असं म्हणताना सगळे प्रकारचे यज्ञ, तपरूप क्रिया किंवा दानरूप क्रिया या सगळ्या या मोक्षार्थी पुरुषांकडनं ज्या केल्या जातात त्याला तत् हे मंत्र लावला जातो. त्वमपद आणि तत्पद या दोन्हीचाही वाच्यार्थ सोडून द्यायचा आणि ऐक्य भावाने जे दिसून येईल त्याचा म्हणजे लक्षार्थाचा स्वीकार करायचा. हेच तर ज्ञानकांडातलं रहस्य. आपण ही संपूर्ण गीतासुद्धा त्रिकांडात्मक पाहिली ना. पहिले 6 अध्याय आपण अर्जुनाची किंवा जीवपदावर प्रकाश टाकणारे होते. म्हणजे त्याच्यात होतं ते त्वमपद होतं. आपल्याला उद्देशून म्हटलं होतं की तू असायस, तू असं कर. मधले 6 अध्याय तत्पद होते आणि हे शेवटचे 6 अध्याय हे असीपद आहेत. त्वमपदही सोडायचं, तत्पदही सोडायचं आणि त्याच्यातलं ऐक्यभाव, त्याच्यातलं असीपद घ्यायचं. ऐक्य भावनेने त्याचा स्वीकार करायचा. हीच तर गीतेची उपलब्धी आहे, हीच तर अचीवमेंट आहे. आणि हाच ज्ञानकांडाचा इत्यर्थ आहे. ज्ञानकांडाचं सार हेच आहे. आणि म्हणून तदित्यनभिसंधाय तद इति अनभिसंधाय फलै. कसं करायचं? यज्ञ दान तपःक्रिया
दानक्रियाश्च विविधाः. कुठलीही क्रिया करताना क्रियन्ते मोक्षकांक्षीभिः. कुणी करायचं हे? कुणी करायचं? ज्यांना मोक्षाची इच्छा आहे त्यांनी. आपल्याला तर माहितीच आहे, कर्म केलं की त्याचा लेप लागतो, त्याचं फळ भोगावंच लागतं, मग त्याच्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागतो. म्हणून तर प्रत्येक कर्म हे त्याच्यासाठी करायचे, त्याला अर्पण करायचं आहे, त्याचं म्हणून करायचं आहे. आणि म्हणून ज्याला मोक्षाची इच्छा आहे, प्रत्येक कर्म करताना त्याचा लेप लागू नये अशी जर का खरंच आपली इच्छा असेल तर प्रत्येक कर्मापूर्वी ओम म्हणायचे, आणि कर्मानंतर जर काही चूक झाली असेल तरीसुद्धा ओम तत्सत इथे म्हणायचे. असं म्हणत गेलं मोक्षकांक्षीभिः, असं जर का म्हणत गेलं तर त्याचा दोष निश्चितपणाने लागणार नाही असंही याच्यामध्ये म्हटलेलं आहे. आता शेवटचे 3 श्लोक आपण आता बघणार आहोत. क्रियन्ते मोक्षकांक्षीभिः. आता सत आपण बघितलं, ओमचा अर्थ कळला. ओमचा आपण किती व्यापक आहे, आपल्या जीवनाला कसा तो ओम व्यापून राहिला हे पाहिलं. तत् म्हणजे त्या परमात्म्याचं नाव आहे हे पाहिलं. आणि सत ही त्याचं स्वभाव आहे किंवा सत हे त्याचं अस्तित्व आहे. त्याला सत नाही अशी एकही घटना नाही किंवा कशी शक्यताच नाही आहे हेही पाहिलं. ओम तत्सत हे 3 गोष्टी पाहिल्या. आता सत म्हटल्यानंतर एक वेगळी आपल्या मनामध्ये कल्पना येते. सत म्हणजे सद्भाव. पुढचा श्लोक तोच सांगतोय, 26वा श्लोक सांगतोय, सद्भावे साधुभावे च सदित्येतत् प्रयुज्यते प्रशस्ते कर्मणि तथा सच्छब्द पार्थ युज्यते. सद्भाव. आता सत याचा अर्थ आपण आत्ता पाहिला, वेगळ्या प्रकाराने पाहिला. सत म्हणजे अस्तित्व, एक्झिस्टन्स, आहेच, चिरंतनता, शाश्वतता म्हणजे सत. पण व्यवहारात आपण सत म्हटलं की चांगलं असं म्हणतो ना. सद्विचार, सत्संग, सदाचार, सद्भावना, सदिच्छा म्हणतो ना. मग सत त्या परमेश्वराचं नाव आहे. म्हणून सत ज्याला आपण लावू तिथे काय होतं आपोआप? सद्भावे साधुभावे च सदित्येतत् प्रयुज्यते. ज्याला तुम्ही सत हा उपसर्ग लावाल, प्रिफिक्स लावाल, तिथे काय होणार आहे? प्रशस्ते कर्मणि तथा. ते कुठलंही कार्य, ती कुठलीही क्रिया काय होते? ती प्रशस्त होते. आणि प्रशस्त म्हणजे नुसती रुंद नाही, तर प्रशस्त म्हणजे मंगल होते, पवित्र होते. आणि म्हणून इथे म्हणलेलं आहे प्रशस्ते कर्मणि तथा सच्छब्द पार्थ युज्यते. म्हणून जे कर्म आपल्याला उत्तम करायचे त्याला फक्त तुम्ही सत लावा. संग आहे, सत्संग, सत्शब्द, सद्विचार, सद्भावना, सदाचार, सदाचरण, कितीतरी गोष्टीला आपण सद लावलं की त्याचं व्हॅल्यूच वाढते, त्याचं मूल्यच वाढतं. आणि म्हणून इथे भगवंत अर्जुनाला सांगतात सत्शब्द पार्थ युज्यते. म्हणून या सत शब्दाचा वापर केला जातो, उपयोग केला जातो, युज्यते असं म्हटलेलं आहे. कुठे कुठे करायचा आहे हा वापर? कसा करायचा आहे वापर? यज्ञे तपसी दाने च स्थिती सदिती चोच्यते. यज्ञे तपसी दाने च, तिन्हीची सप्तमी विभक्ती वापरलेली आहे. यज्ञामध्ये, तपामध्ये किंवा दानामध्ये जी स्थिती आहे त्याला सत स्थिती म्हटलेलं आहे. स्थितीस सत इति च उच्यते. त्या स्थितीला सत्स्थिती असं म्हटलं जातं. केव्हा? जेव्हा त्याला आपण सत हा उपसर्ग लावतो. कर्मचैव तदर्थीयं सदित्येवाभिधीयते. किंवा कर्मसुद्धा, कुठलंही कर्म करताना ते सत्कर्म व्हावं. आता कर्माचं सत्कर्म कसं करायचं? आम्ही कर्म तर पुष्कळ करतो व्यवहारामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये सारखी आमची कर्म चालू असतात. त्या कर्माचं सत्कर्म करायचं. मागच्या भागामध्ये आपण गीतेची सुगीता कशी करायची आपण त्याचा एक मंत्र बघितला होता. सुगीता, गीता सुगीता कर्तव्य.
आता कर्माचं सत्कर्म करायचं, प्रत्येक कर्म हे सत्कर्मच झालं पाहिजे. मग आता प्रत्येक कर्म जर का सत्कर्म करायचं आहे तर निषिद्ध कर्म आधी टाकून द्यायचं. म्हणजे चोरी हे सत्कर्म कधी होणारच नाही. चोरी, खून, मारामाऱ्या हे सत्कर्म होईल का? होणारच नाही. म्हणजे कर्माचे जे 3 प्रकार आहे, नित्यकर्म, नैमित्तिक कर्म आणि निषिद्ध कर्म. पहिले निषिद्ध कर्म टाकून द्यायचं. जे परमेश्वराला पसंत नाही ते कर्म कधीच करायचं नाही. आणि मग जी चांगली कर्म करायची ते सगळी परमेश्वराला अर्पण करायची. म्हणजे काय होईल? मग ते सत्कर्म होईल. हो की नाही? सत्कर्म जर का करायचं असेल त्या प्रत्येक क्रियेमध्ये तो परमेश्वर त्याच्यामध्ये व्यापून राहायला पाहिजे. असं जर का केलं, कर्म चैव तदर्थीयम, प्रत्येक कर्म तत् अर्थ त्याच्यासाठीच करायचं आहे. आणि मग ते काय होईल? सदित्येवाभिधीयते, मग ते सत्कर्मच होणार. त्याला तुम्ही काही लेबल लावायची गरज नाही आहे की हे सत्कर्म मी केलं बरं का. नाही नाही नाही, ज्याच्यामध्ये परमेश्वर शिरला ते सत्कर्मच आहे. म्हणजे बघा ना, जेव्हा परमेश्वर अन्नात शिरतो तेव्हा तो प्रसाद होतो. जेव्हा परमेश्वर तुमच्या गीतामध्ये शिरतो तेव्हा ते भजन होतं. सगळ्या कर्मामध्ये परमेश्वर जेव्हा शिरेल तेव्हा ते प्रत्येक कर्म हे सत्कर्मच होणार आहे. प्रत्येक कर्म सत्कर्म होणार आहे. सदित्येवाभिधीयते, म्हणजे प्रत्येक गोष्ट त्याच्यासाठीच करायची. पण मग लगेच पुढे सांगितलंय, भगवंत पुढे सांगताय, अश्रद्धया हुतं दत्तं तपस्तप्तं कृतंच यत्. अश्रद्धया, या सगळ्यामध्ये समजा श्रद्धा नसेल तर, मेकॅनिकली नुसतं जर का काम केलं तर चालेल का? चालेल, पण अश्रद्धया, ज्याच्यात श्रद्धायुक्त अंतःकरण नाही आहे, हुतं म्हणजे जे हवन केलं जातं, दत्तम म्हणजे जे दिलं जातं, तपस्तप्तं तप केलं जातं, किंवा कुठलंही कर्म केलं जातं श्रद्धाविरहित. मागे आपण यज्ञामध्ये यज्ञाची 5 अंग पाहिली होती. यज्ञ कसा करायचा? विधीपूर्वक करायचा आहे. अन्नदान असायला पाहिजे, त्याच्यामध्ये दक्षिणा असायला पाहिजे, त्याच्यामध्ये मंत्र असायला पाहिजे, आणि या 4ही गोष्टींपेक्षा महत्त्वाचं म्हणजे श्रद्धा असायला पाहिजे. श्रद्धाच नसेल, बाकी सगळे पैसे खूप खर्च केले, मोठा मांडव घातला, खूप पंडित गुरुजींना बोलवलं, सगळं केलं, पण श्रद्धा नाही तर काय उपयोग? मग इथे तेच सांगितले. कन्क्ल्युजन करताना भगवंत म्हणतायत, अश्रद्धया हुतं दत्तं तपस्तप्तं कृतंच यत्. त्याला काय म्हटलेलं आहे? असदित्युच्यते पार्थ. त्याला असदच म्हटलेलं आहे. ज्याच्या श्रद्धाने, श्रद्धा या शब्दामध्ये सत अधिक धा आहे. श्रद्धा सत धा. सत म्हणजे ज्याच्यात परमेश्वराची धारणा आहे ती श्रद्धा. असदित्युच्यते पार्थ, त्याला असत असं म्हटलेलं आहे. नच तत्प्रेत्य नो इह, आणि त्याचं फळ काय मिळणार आहे? नच तत्प्रेत्य, प्र इत्य, ई म्हणजे जाणे, आपण मागे पाहिलं होतं. प्रेत्य म्हणजे पलीकडे, ओलांडून गेल्यानंतर, म्हणजे पारलौकिक लाभ त्याचा काहीही मिळणार नाही. न इह, आणि इहलोकात सुद्धा काही नाही. इथेही नाही आणि तिथेही नाही. भुक्ती पण नाही आणि मुक्ती पण नाही. प्रेयस पण नाही आणि श्रेयस पण नाही. म्हणजे कुठलंच जर का लाभ मिळणार नसेल तर करायचंच कशासाठी? आणि जर का तेच कर्म फक्त श्रद्धायुक्त अंतःकरणाने फक्त परमेश्वराला समर्पण करून जर का त्याचं उत्तम डबल फळ मिळणार असेल तर का नाही करायचं? असं भगवंत आपल्यालाच प्रश्न विचारत आहे. अश्रद्धया हुतं दत्तं तपस्तप्तं कृतंच यत् असदित्युच्यते पार्थ नच तत्प्रेत्य नो इह. पलीकडे पण नाही आणि अलीकडे पण नाही, दोन्ही फळ मिळणार नाही आहे. तू ठरव. अर्जुनाला आता सांगितलं की तू विचार कर, तू ठरव आता ह्याचं, की ह्याचं फळ काय. हे श्रद्धेने काम करायचे, कशीही कामं करायचे, सत्कर्म, सद्भाव, साधुभाव, सदाचार, सत्संग, हे सगळं जर का खरंच आपल्याला करायचं असेल
तर त्याची फळं दोन्हीकडे मिळणार आहेत आणि नाही तर त्याचं कुठेच फळ इकडे नाही आणि तिकडे नाही, दोन्हीकडेही फळं मिळणार नाही असं म्हटलेलं आहे. किती विचार केला ह्याच्यामध्ये बघा. या गृहस्थाश्रमी लोकांच्या दृष्टीने हा अध्याय इतका महत्त्वाचा आहे. म्हणजे आपलं जीवन खरंच उन्नत करण्यासाठी कोणकोणती पथ्य पाळावीत. लक्षात घ्या, प्रत्येक ठिकाणी डूज अँड डोंट्स असतातच. प्रत्येक क्रियेमध्ये हे करा आणि हे करू नका. मग या अध्यायातसुद्धा आपल्याला हेच सांगितलेलं की कुठली पथ्य पाळावीत, प्रयत्न कसे करावेत, काय खावं, काय प्यावं, कसं बोलावं, कसं चालावं, याचं अप्रतिम असं मार्गदर्शन ह्या अध्यायात केलेलं आहे. म्हणजे खरंच ही भगवद्गीता ही काही म्हातारपणी उतारवयात वाचण्याची गोष्टच नाही आहे. तरुणांना अतिशय मार्गदर्शक ठरेल अशी ही विद्या आहे किंवा अशी ही कला आहे असं म्हणता येईल. आणि ह्याचं सगळ्याचं मार्गदर्शन ह्याच्यात केलेलं आहे. आता हा अध्याय तर आपण बघितला. ह्या अध्यायाबद्दल आणखीन एका ठिकाणी असं वाचनात आलेलं आहे, त्याच्याबद्दल थोडंसं बोलते 10 मिनटं आणि मग आपण समारोप करणार आहोत. असं म्हटलेलं आहे की आपल्या केवळ भारतीय संस्कृतीमध्ये असं सांगितलेलं आहे की मृत्यू कसा असावा, जन्म कसा असावा, जीवन कसं असावं आणि ह्याचा आदर्श घेऊन असं म्हटलेलं आहे, एतद्देश प्रसूतस्य सकाशादग्रजन्मनः स्वं स्वं चरित्रं शिक्षेरन् पृथिव्यां सर्वमानवाः. पृथिव्यां सर्वमानवाः स्वं स्वं चरित्रं शिक्षेरन्. पृथ्वीवरच्या सर्व मानवांनी स्वतःचं चरित्र जर का घडवायचं असेल, स्वतःच्या जीवनाला डौलदार आकार द्यायचा असेल तर कुणाचा आदर्श घेतला पाहिजे? एतद्देश प्रसूतस्य, ह्या देशात जन्मलेल्या सकाशादग्र जन्मनः. पूर्वीच्या आमच्या ऋषीमुनींनी सगळे आदर्श घालून दिलेले आहेत आणि म्हणून ही त्यांनी तत्त्वज्ञानाची जी बैठक घालून दिली आहे ती नुसती ढोबळ नाही आहे, तर ती आखीव रेखीव आहे. त्याच्यातले बारकावे, त्याच्यातले ज्या काही त्रुटी आहेत त्या सगळ्या आपल्याला त्याच्यामध्ये उलगडून दाखवलेल्या आहेत. त्यामुळे आपलं जीवन हे भगवतप्रिय घडायला पाहिजे असेल, मी नेहमीच सांगते की आपण कुणाला आन्सरेबल आहोत? परमेश्वराला फक्त आन्सरेबल आहोत. एवढं जर का आपल्याला करता आलं तर आपल्या जीवनाला हे मानवी जे जीवन आहे त्याचं सार्थक करता येईल. नाहीतर काय होतं माहिती आहे का? नाहीतर काय होतं, येशाम न विद्या न तपो न दानम. काहीही आम्ही केलं नाही, नुसतं फक्त जीवन व्यतीत केलं. येशाम न विद्या न तपो न दानम ज्ञानम न शीलम न तेजो न धर्म. काहीही नाही आहे. तप नाही, दान नाही, धर्म नाही, शील नाही. ते मर्त्य लोके भुवि भारभूताः मनुष्यरूपेण मृगाश्चरन्ति. असे लोक आहेत. खायला काळ आणि भुईला भार अशी लोक ह्या जगामध्ये आहेत. तर त्यांना काय म्हणलेलं आहे? ते मर्त्य लोके भुवि भारभूता. नुसता भार आहेत, जमिनीला खरंच तो भार झालेला आहे. मनुष्यरूपेण मृगाश्चरन्ति. माणसाच्या रूपामध्ये फक्त ते पशुच वावरत आहेत. आपण मागे बोललो होतो की आपलं जीवन पशुकडनं आता मानवाकडे आलेलं आहे. मानवाकडनं पुढे आपल्याला दैवत्वाकडे जर का खरंच पोचायचं असेल तर कसं वागायचं आहे? तर उत्तम प्रत्येक दिवस हा सोन्याचा करायचा आहे. करकरीत सोनं लखलखीत दिवस आहे. तो उत्तम जर का घडवायचा असेल तर आपल्या जीवनाला हा घाटदार आकार निश्चितपणाने देता येईल आणि आपल्या जीवनाचं सोनं करता येईल. त्यामुळे ह्याच्यातनं योग्य तो बोध घ्यायचा आहे, त्याप्रमाणे आचरण करायचं आहे आणि आपल्याला जीवन आपलं पुढे घडवत जायचं आहे. असं म्हटलेलं आपलं रोजचं कर्म इतकं उत्तम करायचं, इतकं उत्तम. कर्म तेरे अच्छे है तो किस्मत तेरी दासी है. सगळंच नशिबावर सोडून नाही चालत. कर्म तेरे अच्छे है तो किस्मत तेरी दासी है. नियत तेरी अच्छी है तो घर में मथुरा काशी है. आपल्या घरालाच तीर्थक्षेत्र बनवायचे. आता ठरलं आहे ना आपलं, सगळ्याला सत लावायचे. लावायचं म्हणजे नुसतं शब्दापुरतं नाही आहे, सगळ्या गोष्टी सद्रूपाने करायच्यात. सद्रूप आपण स्वतः व्हायचे, सन्मय व्हायचे, सदाचरण करायचे आणि तरच हे करता येईल. आणि ह्या
श्रद्धा त्रय विभाग जो आहे त्याच्या श्रद्धेबद्दल फक्त बोलूया की ज्या असं म्हटलेलं आहे, शास्त्र आणि गुरु यांनी जरी कितीही उपदेश केला तरी त्याला आत्मश्रद्धेची जोड द्यायची, की ज्याच्यातनं आत्मवस्तूचा पारमार्थिक लाभ घडतो त्याला श्रद्धा म्हटलेलं आहे. आणि ह्या श्रद्धेचे 3 प्रकार आपण ह्या अध्यायामध्ये जास्तीत जास्त जाणून घेण्याचा प्रयत्न केला. श्रद्धात्रय विभाग योग आपण हा 17वा अध्याय पाहिला. आज आपले 6 श्लोक झाले, तेवढे म्हणते प्रार्थना घेऊया आणि मग समारोप करूया. पुढच्या भागापासून आपण 18व्या अध्यायाला म्हणजे कलशाध्यायाला सुरुवात करणार आहोत. 17वा अध्यायातलं शेवटचे 6 श्लोक बघूया. ओम तत्सदिति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविधः स्मृतः ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिताः पुरा तस्मादोमित्युदाहृत्य यज्ञदानतपः क्रियाः प्रवर्तन्ते विधानोक्ताः सततं ब्रह्मवादिनां तदित्यनभिसन्धाय फलैर्यज्ञतपः क्रियाः दानक्रियाश्च विविधाः क्रियन्ते मोक्षकाङ्क्षिभिः सद्भावे साधुभावे च सदित्येतत्प्रयुज्यते प्रशस्ते कर्मणि तथा सच्छब्दः पार्थयुज्यते यज्ञे तपसि दाने च स्थितिः सदिति चोच्यते कर्म चैव तदर्थीयं सदित्येवाभिधीयते अश्रद्धया हुतं दत्तं तपस्तप्तं कृतं च यत् असदित्युच्यते पार्थ न च तत्प्रेत्य नो इह. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे श्रद्धात्रयविभागयोगो नाम 17ोऽध्यायः. म्हणून तर आपण आता ओम तत्सदिती म्हटलं ना. ज्या काही चुका झाल्यात आपल्याकडनं चुकून होतात, लक्षात न आल्यामुळे होतात, त्यामुळे ह्या क्षमा याचना केलेली आहे आणि पुढेही आपण करणार आहोत. आता मात्र शेवटची प्रार्थना घेऊया ध्यानाची आणि समारोप करूया. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनै योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. गीता माता की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.